बँकॉकच्या दिशेने निघालेला सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यामध्ये परतला। ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता। चार्टर्ड फ्लाईटसाठी 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती। ऋषिराज सावंत अंदमान निकोबारपर्यंत पोहोचला होता। मुलासोबत कोणताही वाद नाही। मुलगा अचानक का निघून गेला माहिती नाही। तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता। तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। ऋषिराज सावंतांच्या प्रकरणामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल। पुढील कार्यवाही करण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल केला। चौकशीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, पुणे पोलिसांची माहिती। देशात सगळी विद्या आपल्याच पुरती ठेवत पुढच्यांना न शिकवल्यानं ऱ्हास झाला। हिमालयामध्ये संत महात्मा खूप असले तरी मला त्यांचा उपयोग आहे का? छगन भुजबळांचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। धाराशिवच्या वाशी शहरातील चौकातील सीसीटीव्ही समोर। आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादियानं माफी मागितली। इंडियाज गॉट लेटेंट मधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मागितली माफी। तर समय रैना रणवीर अलाहाबादिया विरोधात तक्रार दाखल। मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार। तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार। महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सोयाबीन खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवली। 24 दिवसांसाठी सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली।